तर विद्यार्थी जीवनापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मी फॉलो करणार आहे. विद्यार्थी जीवनापासून मला आजही आठवते, मी विद्यार्थी असताना साहेबांना त्या ठिकाणी आपण पीपल्स कॉलेजला कार्यक्रम लावला होता आणि मी सतत साहेबांना भेटतो. मी गेली 10 वर्ष लिंगायत स्वतंत्र धर्म व्हावा म्हणून आंदोलन करतोय पूर्ण देशभर. 8 कोटी लिंगायतांना या वैदिक व्यवस्थेतून बाहेर निघावं, स्वतंत्र ओळख व्हावी, बसवानांच्या विचारावर ते जावं म्हणून काम करतोय. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो साहेब, या 8 वर्षाच्या आंदोलनामध्ये पूर्ण भारतामध्ये माझ्या आंदोलनाला जर कोणी पाठिंबा देणारा नेता आणि पक्ष असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आहे. लेखी पत्र साहेबांनी 6-7 वर्षाखाली आम्हाला दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी वंचित आघाडीची उमेदवारी, मी वंचित आघाडीत काय आलोय याचा मुद्दा मी सांगतोय की माझ्या विचाराला, माझ्या सर्व चळवळीला एकमेव पक्ष आहे की ज्यांनी पाठिंबा दिलाय आणि त्या पक्षात राहून मी पक्षाचंही काम करू शकतो आणि माझ्या चळवळीचंही काम करू शकतो. बांधवांनो, मधल्या काळामध्ये आपण सर्वांनी बघितलं ओबीसीच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय होतो आणि जे काही ओबीसीच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय होतो ते सुद्धा केवळ श्रद्धेय बाळासाहेबांच्याच मार्गदर्शनाखाली होते. त्यामुळे कोणी कन्फ्युजन मध्ये जाऊ नका. मधल्या काळामध्ये थोडं कन्फ्युजन झालं पण मी त्याचं अधिक बोलू शकणार नाही. मी जे काय केलं साहेबांच्या आदेशानंच काम करत होतो, कुठेही होतो, जे काही होतं ते साहेबांचा आदेश होता. आणि तुम्हाला माहित आहे ओबीसीच्या आंदोलनामध्ये या भाजपच्या शक्ती, स्वतःला ओबीसी म्हणणारे अनेक लोक त्या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेबांपासून ओबीसीला बाजूला करण्याचं षडयंत्र करत होते. पण त्या षडयंत्राला कसं बाजूला सारता येईल त्यासाठी काम करणारा मी एक बाळासाहेबांचा सैनिक म्हणून त्या ओबीसी आंदोलनामध्ये मी त्या ठिकाणी होतो बाजूला. आणि जसंही साहेबांचा आदेश आला की तो एबी फॉर्म घ्या आणि कामाला लागा, मी त्या ठिकाणी वंचित आघाडीचा झेंडा हातात घेऊन कामाला लागलेले बाजूला. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मी गेली 5 वर्ष श्रद्धेय साहेबांच्या संपर्कामध्ये राहून मी लोकसभेच्या तिकिटाची मागणी करतो. सातत्यानं मुंबईला लिंगायतांचा महामोर्चा झाला, साहेबांच्याच हाताने पोस्टर रिलीज केलं. पुण्याला लिंगायतांचा मोर्चा झाला, साहेबांना विचारून काढला. कर्नाटकामध्ये अनेक गोष्टी साहेबांच्या आदेशाने मी त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे गेली 5 वर्ष पक्षात जरी नसलो तर पक्ष प्रमुखांच्या आदेशानंच मी त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यामुळं असं कुठलाही तुम्ही चिंता करू नका की मी काही वेगळा आहे. इथं बसलेल्यापैकी सगळ्यांना माहित आहे की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझी निष्ठा बाबासाहेबांवरची सांगणार नाही. माझ्या रक्तामध्ये बाबासाहेबांचे विचार आहेत. मी कॉलेज जीवनापासून त्या ठिकाणी संघर्ष करत आलेला कार्यकर्ता आहे आणि मी स्वतःला गर्वाने मी सांगतो की मी त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक सच्चा पाईक आहे. या लिंगायत समाजामध्ये 2006ला बसव ब्रिगेडची स्थापना केली. अनेक सगळ्या वैदिक विचारधारेच्या आणि वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटना या समाजात होत्या. पण स्पष्टपणे त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर हे टायटल टाकून बसवेश्वर फुले शाहू आंबेडकर विचार प्रणित बसव ब्रिगेड म्हणून पहिली पार्टी या महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाखाली लावणारा मी एक कार्यकर्ता बाजूला. बाबासाहेबांचे विचार बौद्ध वस्तीमध्ये जाऊन सांगणं काही मोठी गोष्ट नाही, पण लिंगायत वस्तीमध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार सांगणं हे सगळ्यात अवघड काम आहे. ते मी काम हातामध्ये घेतलं की बसवांची बाबासाहेबांचे कसे सख्या भावाचे नाते आहे हे समाजाला त्या ठिकाणी वैचारिक भूमिका सांगणारा मी कार्यकर्ता आहे. या समाजाला बसवांच्या विचाराकडे नेणारा मी एक कार्यकर्ता असल्यामुळं बाबासाहेबांच्या आणि बसवांच्या विचारामध्ये इंचभर सुद्धा फरक नाही, इंचभर सुद्धा. आणि म्हणून पक्षाला मी धन्यवाद देतो की ज्या विचाराखाली मी वाढलो, ज्या संस्काराखाली ज्या मला चळवळीत वाढलो, त्या चळवळीचा आज मला त्या ठिकाणी न्याय मिळालाय. मला खऱ्या अर्थानं मला झेंडा मिळाला आहे आणि श्रद्धेय बाळासाहेबांचं नेतृत्व अधिकृतपणे मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड त्या ठिकाणी आनंद आहे, समाधान आहे. बाकी राहिला आपल्या लोकसभेच्या प्रश्नावर बोलतो. या ठिकाणी या नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही प्रस्थापित लोक आहेत यांच्या विरुद्ध गेली 24 वर्ष संघर्ष करतच इथून आले. यांच्याच विरुद्ध संघर्ष करत आले. 80 पेक्षा जास्त केसेस माझ्यावर झाल्या. हेच ते अशोकराव चव्हाण आहेत, हेच ते चिखलीकर आहेत, हेच ते वसंत चव्हाण आहेत, हेच ते खदगावकर आहेत ज्यांच्या इशाऱ्यावर मला केसेस झालेले आहेत.
यांच्याशी संघर्ष केला. तुम्ही पानं काढून बघा. 2-2 वेळा तडीपार केलं गेलं. मी माझ्या आयुष्यामध्ये एकही माहिती अधिकाराचा फॉर्म भरलेला. मी कुठेही गुत्तेदारी केली नाही. माझी कुठेही शैक्षणिक संस्था नाही. त्यामुळे मला कुठं झुकावं लागेल यांच्या पुढे असं माझं काहीच नाही. साहेब नाही ते असू नये असं नाहीये. कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे. आपण हे काय गोष्टी करू नये असं नाहीये. ते केलंच पाहिजे. आपण बहुजनांनी सगळेच व्यवसाय केले पाहिजे. पण मी एक कार्यकर्ता असा आहे की यांना मी कधी झुकलो नाही आणि झुकण्याचा प्रश्न नाही. माझं काही त्यांच्याकडे अडकून नाही आणि म्हणून त्या ठिकाणी उघडपणे यांचे कपडे काढण्याचे काम मी करू शकतो. बाजूला बिलकुल करू शकतो. कारण अशोक चव्हाणला चौकात उभं राहून बोलण्याचे आम्ही अनेक मोर्चे काढलेत. आपण महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचा संघर्ष तुम्ही बघ सगळ्या डोळ्याने बघितलेला आहे. स्वतःच्या वडिलाचा पुतळा करण्यासाठी त्यांनी आमच्यावर 8-8, 9-9 केसेस टाकल्या. लिंगायतांचे 150, 200 लोकांचे डोके फोडले, हाडं मोडले. तरी आम्ही संघर्ष थांबवला नाही. त्याच जागी तिथंच महात्मा बसवण्याचा पुतळा यांच्या उरावर आम्ही बसून घेतला. अनेक संघर्ष मी सांगणार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँक बुडत त्या ठिकाणी बुडत असताना 15-20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा या बँकेवर आणला. 8 दिवसामध्ये घाबरून त्यांनी बँक जाळली होती. आठवतं का? 2009ची गोष्ट आहे. शंकरनगरच्या कामगारांचा प्रश्न 22 दिवस या ठिकाणी आंदोलन चालवलं. खतगावकरांना जिरीस आणलं आणि त्यांचे पैसे वापस करायला लावले होते. आपण सगळ्या त्या ठिकाणी अनेक लढाई मी सांगणार नाही, वेळ घालणार नाही. आपल्याला लोकसभेचं नियोजन करायचं. मी हे सगळं का सांगतोय की तुमचा उमेदवार हा बिलकुल झुकणारा नाही, इंचभर मागे सरकणारा नाही. ताकदीने या लोकांशी लढतच आलेला आहे. त्याच्यामुळे त्याला काही नवीन नाही. या लोकांचा संघर्ष नवीन नाहीये. आणि मी म्हणून काल एबीपी न्यूजवर पण सांगितलं की त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार कोणाच्या तब्येतीवर जात नाही. पण तुम्हाला एकही ऍक्टिव्ह माणूस भेटला नाही का हो? त्या उमेदवाराकडे बघितल्यानंतर मतदान करू वाटतंय का? कोणी बी सामान्य तरुण माणसानं या नांदेड जिल्ह्यातल्या उमेदवाराला उभं करावं आणि त्याच्याकडून लोकसभेमध्ये काय करणार आहे हे त्यांनी सांगून बघावं आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे बघून मतदान करू वाटते का? दिवसभर कोणी लहान लेकरू तरी विश्वास ठेवेल का? अतिवडी साहेब की मोहन हंबार्डे अशोक चव्हाणचा विरोधक आहे असं कोणी लहान लेकरू तरी विश्वास ठेवेल का? हनुमंत बेटमोगरेकर अशोक चव्हाणच्या विरोधात आहे म्हणून असं कोणीतरी त्याची घरचे लेकरं तरी विश्वास ठेवतील का? बी.आर. कदम काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बोलतोय. आम्ही कित्येकदा बघितलं अशोक चव्हाण गर्दीतून बाहेर येत असताना साहेबाची चप्पल सापडणार नाही म्हणून चप्पल घेऊन पहिल्या दरवाजावर उभा राहणारा माणूस आता काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून फिरतोय. मी हे सगळे कपडे काढणारे अर्धापूरमध्ये येऊ सुद्धा काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त सभा लावा, कपडे पुढे त्यांचे शर्ट पॅन्ट सहित काढू. आपण मुदखेडमध्ये सुद्धा लावा. हे ड्रामा चालू आहे. दिवसभर त्या वसंत चव्हाण संघ फिरायला रात्री 2 वाजता जाऊन साहेबाची पाय धरून साहेब व्यवस्थित चालू आहे, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून अशोक चव्हाणच्या घरी चालले. काय नाटक करता? केवळ इथला सर्व बहुजन समाज वंचित आघाडीच्या मागे जाऊ नये म्हणून डमी कॅन्डिडेट बी टीम म्हणून काँग्रेसला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे बांधवांनो. आणि आता भाजपबद्दल काय बोलायचंय? काय बोलायचं भाजपबद्दल? आताच आमच्या विद्यार्थी नेत्यानं सांगितलं 5 वर्षामध्ये एक सभागृहात प्रश्न मांडला नाही. एक प्रश्न मांडला नाही. फक्त दिल्लीला जायचं, येताना चंद्रपूर वर्ध्यामध्ये जे बंद पडलेले देशी दारूचे दुकानं फक्त शोधायचे आणि त्याला ट्रान्सफर करून नांदेडमध्ये आणायचं. एवढंच काम त्या खासदारांनी केलेलं आहे. एवढंच काम या जिल्ह्यातल्या तरुणांना नशेच्या हवाली करून, आज सगळे दारूच्या हवाली करून, मटक्याच्या हवाली करून त्या ठिकाणी या जिल्ह्यातली तरुणाई नासवण्याचं काम या खासदारांनी केलेलं आहे. एवढा नीच पातळीचा व्यक्ती आहे की त्याला कसलंही कुठल्याही जिल्ह्याच्या विकासाचं भय येत नाही. मी काल मीडियाला मी चॅलेंज केलं, दोन्ही उमेदवारांना माझ्या बाजूला उभं करा आणि नांदेडच्या विकासावर चर्चा करा, घडून आणा. मी तयार आहे म्हणून सांगितलं. पण यांची हिंमत नाही. दोन्ही उमेदवारांनी उभं राहावं आणि टॉक शो लावावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा सामना करून दाखवावा. याची हिंमत नाही, करू शकत नाही. कारण यांच्याकडे काहीच नाही. एवढंच म्हणणं आहे, दाजी तुम्ही आले तरी चालतंय, नाही तर मी आलो तरी चालतंय, पण आपलंच यावं बरं का, आपलंच यावं. कारण त्यांची बायको ह्यांची मावशी आहे, यांची कोणतरी महिला त्यांच्या घरामध्ये आहे. नाते सगळे सोयऱ्याचे आहेत, क्लोज नाते आहेत. काही हो आपलं यावं, आपल्या 4-5 परिवारातलं कोणीतरी बसावं. किती म्हणजे किती विचित्र घटना आहेत. परवा खतगावकरांना तिथं नायगावमध्ये एकानं बसविलं, बस म्हणजे लय सांगलं भाजपबद्दल, बस खाली 6 महिन्यामध्ये 4 वेळा वाऱ्या झाल्या. काँग्रेस भाजप, काँग्रेस भाजप.
यांची ही नीतिमत्ता. अरे काय लग्न करून आलेल्या महिन्याला म्हणतात आमच्या सुनेला खासदार करा. अरे काय तुमचं चाललंय तमाशा? तुमच्या काय घराची झागिरी आहे काय नांदेड जिल्हा की कोणा नवीन आलेल्या सुनेला करा, आमच्या लेकीला करा, आमच्या फलाण्याला करा? हे सगळं आपल्याला गावागावात सभा घेऊन उतरायचं आहे. शंकरराव चव्हाणांना मतदान केलं आम्ही, अशोकरावांना केलं. आता तुमच्या मुली पुढे करेल भावी आमदार म्हणून. आता त्यांचे पुढचे भावी ते बी सांगून ठेवा म्हणजे आम्ही जागा बुक करून ठेवू. हे सगळं तमाशा, या लोकशाहीची विटंबना. आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि त्या ठिकाणी मतदान दिलेलं आहे. पण हे राजशाहीचे लोक अजूनही 60-60 वर्ष आमच्या भोकांडी बसलेले आहेत. आताच आमच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उभे होते, श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या जिल्ह्यामध्ये इलेक्शनला उभे होते. मी काल पण बोललेलो आहे आणि मला सुद्धा तेवढाच राग आहे, कारण मी आंबेडकरवादी विचाराचा पाईक आहे, राग आहे. यावेळेस 100% आपल्याला बदला घ्यायचा आहे पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण ताकदीनिशी. कारण याच परिवारातले लोक होते त्यांना विरोध करणारे. यांनीच विरोध केलेला, ह्याच टीमने विरोध केलेला आहे. तुम्ही काढा इतिहासाचे पानं, कोण कोण होते त्या ठिकाणी श्रद्धेय भैयासाहेबांच्या विरोधामध्ये, श्रद्धेय बाळासाहेबांच्या विरोधामध्ये काम केलेले हेच लोक होते. म्हणून श्रद्धेय बाळासाहेबांनी विचार करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. त्यांना माहित आहे इथला प्रस्थापित माणूस कुठलाही प्रस्थापित अशी लढू शकत नाही, इथं लढणारा फक्त रोडवरचा कार्यकर्ताच लागतो. आणि म्हणून साहेबांनी विचार करून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली मागवा. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, कुठेही मी झुकणार नाही कोणी या प्रस्थापिताशी, कारण माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा ही संधी मला मिळणार नाही. आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी मैदानात उतरले बांधवांनी. मला मिळणार नाही. मला सर्व चांगलं मला माझ्या वाडवडिलांनी व्यवस्थित मला करून दिलेलं आहे. मला कुठली कशा गोष्टीची कमी नाही आहे. पण त्या ठिकाणी मला ही संधी, मलाच काय माझ्या समाजाला सुद्धा ही संधी कधीच मिळणार नाही. या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित जो जेवढा आहे तेवढाच माझाही समाज आहे. आणि ज्या ओबीसीचा मी प्रतिनिधित्व करतो, भटक्या विमुक्तांचं प्रतिनिधित्व करतो, त्यांची संख्या जिल्ह्यामध्ये 10 लाखाच्या वर आहे. बांधवांनो, 10 लाखाच्या. त्यांना कधीच काही मिळालेलं नाही. त्या ठिकाणी सर्व पात्रता असताना सुद्धा या ओबीसी वर्गाला कधीच संधी मिळाली नाही. आणि या ओबीसी वर्गाला या महाराष्ट्रामध्ये जर कोणी एक नेतृत्व असेल, जे कोणी संधी देत असेल, तर ते फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ओबीसीला संधी दिली आहे. बांधवांनो, नांदेडला इथं लिंगायत उमेदवार दिलेला आहे, हिंगोलीला त्या ठिकाणी बंजारा समाजाला उमेदवारी दिलेली आहे. बांधवांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही 2 उमेदवारी दिल्यात त्या दोन्ही ओबीसीला दिलेल्या आहेत. हे ओबीसी बांधवांना आपल्याला समजून सांगावं लागेल. दोन्ही जागा ओबीसीला दिल्या आहेत साहेबांनी, नांदेड जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभेच्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला गावागावामध्ये ओबीसी बांधवांना आपल्याला एकत्र करायचं आहे. ओबीसी बांधव थोडा भित्रा आहे, थोडा घाबरतो. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची ताकद त्याच्या मागे जरुरी आहे. तुम्ही ताकदीने बाहेर निघाल्यानंतर ओबीसी तेवढ्याच ताकदीने बाहेर येणार आहे. वाट बघू नये कवा ह्याचा मोका बघायचं म्हणून वाट बघायला बिचारे, पण त्यांनी घाबरतात थोडस बाहेर. बरेच जण माझे भाऊ ओबीसी माणसं बाहेर निघणार गेले. पण तुम्हाला सांगतो, घराघरामध्ये शब्दा चालू आहेत, काय बी हो मतदान घ्यावं करायचं नाही. वाड्यावाड्यामध्ये मला बोलवायला, मधल्या घरात फोटो काढू नका साहेब, आम्ही देवावर शपथ घेतो या भरला मतदान नाही. पण थोडस बाहेर आम्हाला निघायला तुम्ही हे करू नका. पण ते बाहेर निघणार कधी निघणार, जेव्हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी चौकात उभा राहील. कोणाची वाकड्या नजरेने बघायची हिंमत ओबीसीवर नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणून तुम्ही हिमतीने बाहेर निघा. मी बिलकुल सांगतो की 100% विजय आपला आहे. कारण यांचे तोंड बघूनच यांनी किती टेन्शन मध्ये दिसायला. यांच्या तोंडावर कुठली रौनक नाही. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यावर भरोसा नाही. ओबीसी जास्तीत जास्त ओबीसीच्या कार्यकर्त्यावर जिम्मेदारी देऊ नका, म्हणा देऊ नका, कारण कधी पलटी मारायला काही गॅरंटी देते. ही सगळी परिस्थिती त्यांच्यावर आहे. म्हणून ओबीसीचे कार्यकर्ते सुद्धा संध्याकाळी कुठेतरी बसल्यावर फोन करायला, काय होऊ जा भाऊ, आम्ही हाव बरे, आम्ही फिरायला इकडे तिकडे, पण काळजी करू नका, आम्ही हाव. मी म्हणलं ठीक आहे बाबा, जिथं आहे तिथं राहा, पण व्यवस्थित टायमाला थोडं जागा होय म्हणलं, तुझी आत्मा जागा ठेव म्हणून. पण हे सगळं आपल्याला ताकदीने करायचं आहे. मी आपल्याला अधिक वेळ बोलणार नाही. जाता जाता एवढंच सांगतो की मला माझ्या बंधूंनी 2-3 मुद्दे सांगितले. कार्यकर्ते चुकीचे बरोबर असतात. कसं आहे, मी पक्षामध्ये नव्यानं आलोय. मला पक्षाचे पदाधिकारी सिस्टीम अजून अभ्यास मला कमी आहे, मी मान्य करतो. म्हणून माझी आज विनंती आहे जिल्हाध्यक्षांना आणि इथं बसलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की मला सर्कल वाईज ऑथेंटिक आपला माणूस, त्याचं नाव, त्याचा नंबर मला उमेदवारांना द्यावं.
म्हणजे एखाद्या सर्कलमध्ये कोण महत्वाचा आहे, कोण ऑथेंटिक पदाधिकारी आहे हे उमेदवाराला जर माहित असेल तर मी दुसरं कोणाला इंटरप्रेट करणार नाही. त्यांनाही गोड बोलेल, प्रत्येकाचं मतदान घ्यायचं आपल्याला, पण जिम्मेदारी विश्वास जे टाकायचा आहे तो आपल्या अधिकृत पदाधिकाऱ्यावर टाकण्याचं काम या ठिकाणी मला करता येईल. आणि म्हणून मी चळवळीतून पक्ष संघटनेतून मोठा झालेला माणूस आहे. पक्षाचा प्रोटोकॉल काय असतो याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून तुम्ही मला आज संध्याकाळी उद्यापर्यंत अध्यक्ष साहेबांना माझी विनंती आहे की मला प्रत्येक सर्कल गण वाईचे जे आपले पदाधिकारी अधिकृत आहेत त्यांचे नाव नंबर द्यावे. की मी लगेच रात्रीमध्ये सगळे नाव सेव्ह करून टाकतो माझ्या मोबाईलमध्ये. आणि माझे सुद्धा जे काही काम करणारे ओबीसी मधले, लिंगायतामधले जे काही कार्यकर्ते त्यांना सांगतो की त्या सर्कलला पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याला विचारल्याशिवाय काही करू नका. जे काही करायचं त्यांच्या नेतृत्वाखाली करा. कारण मी अधिकृत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे. वंचित बहुजन आघाडीला त्यामुळं आपण ती एक व्यवस्था केली तर माझं ते कन्फ्युजन 100% दादा दूर होऊन जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही मी तुम्हाला तक्रार माझ्याकडून चळवळीतून येणार नाही. आणि जरी या उपर तुम्हाला कुठं काही वाटलं तर ताबडतोब मला फोन करा. तुमचा उमेदवार रबरासारखा फ्लेक्सिबल आहे. एका मिनिटात तुमची सूचना पाळणारा माणूस आहे. तो बिलकुल असा अरोगंट नाही, तुम्हाला म्हणणार नाही असं नाही मी असंच करीन नाही. कारण चळवळीतल्या कार्यकर्ता कधी एखादी सूचना देतो तर तो भल्यासाठी देत असतो, चुकीसाठी कधी देत नाही. तुमचा भाऊ या सर्कलमध्ये असं फलाना माणूस असा चुकीचा आहे, फलाना आपला माणूस तो बरोबर नाही असं जर तुमची सूचना आली ताबडतोब त्याची अंमलबजावणी होईल. ताबडतोब त्याला आपण पर्यायी व्यवस्था तिथे उभी करू. कारण आपल्याला वेळ कमी आहे. आजपासून 20 दिवस राहिलेले आहेत. 20 दिवसामध्ये आपल्याला प्रचार यंत्रणा उभी करायची आहे. माझी एवढं जाता सांगतो, प्रोग्राम मी सांगतो की आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला जास्तीत जास्त सभा घ्यायची. संविधानानं आपल्याला बोलायचं संधी दिली आणि बोलण्या एवढं जास्त कन्व्हिन्सिंग पॉवर दुसरी कोणती नाही. आदरणीय पालिमकर सर आहेत, एक कणखर वक्ता आहे. त्यांच्या सभा त्या ठिकाणी सुद्धा जोरदार आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये लावायच्या. आणि उमेदवार म्हणून मी सुद्धा प्रत्येक ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी. म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक सर्कलमध्ये पंचायत समिती गणामध्ये जरी 2 सभा घेता आल्या तरी म्हणजे एक दिवस आपण जर एका तालुक्याला दिला एक दिवस तर एका दिवसामध्ये किमान 7 ते 8 सभा घेता येतात कंटिन्यू. आता लोकांना कामं नाहीत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोक गावामध्येच आहेत. त्याच्यामुळं आपण दुपारच्या टाइममध्ये सुद्धा सभा आपण घेऊ शकतो. नाही तर कॉर्नर बैठका घेऊ शकतो. काय 200 लोकांची कॉर्नर बैठक झाली, धावत 10 मिनिटं उमेदवार बोलला तर लोकांना कमीत कमी उमेदवाराचा चेहरा माहित होतो, त्यांचा विचार काय ते कळतो आणि लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. म्हणून माझी विनंती आहे की आपण आजच्या बैठकीमध्ये आपण प्लॅन करावा की आपल्या आपल्या सर्कलमध्ये 2-3 गावं, 2-4 गावाच्या मागे एखाद्या मोठ्या गावामध्ये शक्यतो तो गाव ते ओबीसीचं गाव मोठं असेल तर बघा, म्हणजे त्यांना सुद्धा आपल्याला जागृत करता येईल. अशा पद्धतीनं आपण जर नियोजन केलं तर आपण 8 तारखेपासून म्हणजे परवापासून आता उद्या दक्षिण जिल्ह्याची बैठक मतदारसंघाची इथंच हॉटेलमध्ये आहे. उद्या त्यांना सुद्धा आपल्याला तेच आज जे झालं तेच त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून उत्तरनं आघाडी घेऊन आज पहिली मिटिंग घेतलेली आहे. उत्तर जिल्हा अध्यक्षाचे मनपूर्वक मी धन्यवाद देतो की काल संध्याकाळी ठरलं आणि आज सकाळी एवढ्या संख्येने तुम्ही येताय. याचा अर्थ उत्तर जिल्ह्यामध्ये संघटन हे पक्षाचं मजबूत आहे हे त्याचा निर्देश होतो. कारण बोलणे आणि प्रत्यक्ष पाहणे याच्यामधून सगळं ओळखू येतं. म्हणून उत्तर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटन आपलं मजबूत आहे. मग भोकर असेल, मुदखेड असेल, अर्धापूर असेल की नांदेडचा उत्तर भाग असेल, हे अगदी मजबूतीने आपल्या मतदारसंघातला भाग सर्वजण तुम्ही आहात. म्हणून आपण 8 तारखेपासून कामाला लागावं. आपण म्हणजे मी उमेदवार प्रचाराला येईल, आपण तर कामाला आजपासूनच लागावं आणि जिथं जिथं आपल्या सभा लावत आहेत त्याचं नियोजन करावं. तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला फिरण्यासाठी काय यंत्र लागते आपण अध्यक्ष साहेबांना सांगावं. त्या पद्धतीने आपण त्याचंही नियोजन करू. बूथ वाईज आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे बूथचा. ज्याचं बूथ मजबूत तो उमेदवार विजयी. म्हणून आपल्या परिसरातले बूथ आपण मजबूत करावं. कारण बूथवर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने येणार आहे. पण आपला वंचितचा एक वाघ तिथं असला तर ओबीसी 100 येऊन बसते. पण एक वाघ नसला तर ओबीसी 100% घाबरते. म्हणून आपला एक तरी वाघ बूथवर असणं जरुरी आहे. त्याच्यामुळं आपण बूथचं नियोजन करावं. आणि आपण एवढे जण मला ताकद देण्यासाठी, हिंमत देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशावर आपण सगळेजण काम करतात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, जिल्हा अध्यक्षांचं, सगळ्यांची मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.